नर्मदे हर. नमस्कार मित्रांनो. आजची आपली कथा आहे काल्पनिक पण तरीही सत्य वाटणारी. चला तर मग आज आपल्या अनोखी कथा कट्ट्यावर एक अनोखी कथा ऐकायला. एक रहस्यमय कथा. आरशातलं दुसरं घर. सागर नुकताच मुंबईमधून पुण्याला नोकरीसाठी आला होता. बजेट कमी असल्यामुळे त्याने शहराच्या बाहेरच्या भागात एक जुनं स्वस्त घर भाड्याने घेतलं होतं. घर मोठं होतं पण थोडंसं सुनसान. शेजारी फारसे नव्हते. घरात शिरताच त्याच्या लक्षात आलं, हॉलमध्ये एक मोठा भिंतीला टेकवलेला जुना आरसा होता. घर मालक म्हणाला होता, हा आरसा काढू नका. जुना आहे पण मौल्यवान आहे. सागर हसला. आरशात काय विशेष असणार? पहिल्या रात्री तो थकून झोपला पण मध्यरात्री अचानक त्याला जाग आली. असं वाटलं जणू कोणीतरी हॉलमध्ये चालतंय. टक टक टक. तो उठून बाहेर आला. हॉल रिकामा होता. फक्त आरशात त्याचं प्रतिबिंब दिसत होतं. पण एक क्षण त्याला जाणवला, प्रतिबिंब त्याच्याकडे बघून हसत होतं. वेड लागले बहुतेक, तो स्वतःशीच पुटपुटला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं नॉर्मल होतं पण रात्री पुन्हा तोच आवाज. यावेळी सागर जाणीवपूर्वक हॉलमध्ये गेला आणि आरशासमोर उभा राहिला. त्याने हात वर केला. प्रतिबिंबानेही हात वर केला. पण 2 सेकंद उशिरा. सागरच्या अंगावर काटा आला. हे शक्यच नाही. तो घाबरून मागे सरकला. पण आरशातलं प्रतिबिंब तिथेच उभं होतं. आणि हळूहळू त्याच्या ओठांवर एक विचित्र असं स्मित हास्य उमटलेलं. तिसऱ्या दिवशी सागरने घरमालकाला फोन केला. या घरात आधी कोण राहत होतं? घरमालक काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तुम्हाला काही दिसलं का? सागरच्या छातीत धडधड वाढली. काय म्हणायचंय तुम्हाला? 5 वर्षापूर्वी एक मुलगा तिथे राहत होता. तो अचानक बेपत्ता झाला. पोलिसांनी खूप शोधलं त्याला पण तो कुठेच सापडला नाही. शेवटचं त्याला त्या आरशासमोर उभं पाहिलं होतं. म्हणजे CCTVमध्ये. तो CCTVमध्ये त्या आरशासमोर उभा दिसला होता. आणि फोन कट झाला. त्या रात्री सागरने ठरवलं, सत्य शोधायचं. तो आरशासमोर उभा राहिला आणि मोठ्याने म्हणाला, कोण आहेस तू? क्षणभर काहीच नाही. मग आरशातलं प्रतिबिंब हलू लागलं पण सागर स्थिर उभा होता. प्रतिबिंबाने डोळे मोठे केले. त्याच्या डोळ्यात काळोख होता. पांढरं काहीच नव्हतं. आरशातून आवाज आला, जणू खोल विहिरीतून येतोय. एकदम खोल. आवाजामध्ये एक वेगळी शेशारी होती. आवाज म्हणाला, मी तूच आहे. अचानक आरशातलं घर बदललं. तिथे हॉल नव्हता. सगळीकडे अंधार आणि ओलसर भिंती. जणू हे दुसऱ्या जगातलं घर. तेच पण दुसऱ्या जगातलं. सागर पळायला वळाला. मग पाठीमागे भिंत नव्हती. तो पुन्हा आरशासमोरच उभा होता. आता त्याला जाणवलं, तो आरशाच्या आत आलाय आणि बाहेर हॉलमध्ये त्याचं प्रतिबिंब उभं होतं. खऱ्या जगात. प्रतिबिंबाने हळूच डोळा मारला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांनी पाहिलं, सागर घरासमोर उभा होता. अगदी शांत. पण काहीतरी वेगळं होतं. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. घरमालक आला. काय सागर, सगळं ठीक आहे ना? सागर काहीच नाही बोलला. सागर फक्त हसला खूप वेळ. हो, आरसा खूप छान आहे. त्या रात्री पुन्हा हॉलमध्ये टक 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 आवाज आला. पण यावेळी तो आवाज आरशाच्या आतून येत होता. आणि आत अडकलेला खरा सागर आरशावर हात आपटत होता.
बाहेरचा सागर मात्र शांतपणे हसत होता. आरशात अजूनही जागा आहे. कदाचित पुढच्यासाठी.